नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात आधी जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रेक्षक हो, राज्यभर आपण पाहतोय दहीहंडीचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलाय आणि साम टीव्हीच्या गोपाळकालाच्या या उत्सवात सामच्या प्रेक्षकांसाठी आम्ही सुरेल हंडीची पर्वणी घेऊन आलोय. माझ्या सोबत आहे मराठमोळी आणि सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत. ताई, तुझं मनापासून स्वागत आहे साम टीव्ही मध्ये. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद साम. तुझ्याकडनं आम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऐकायच्या आहेत, खूप गप्पा मारायच्या आहेत, पण सुरुवातीला आम्ही असं ऐकलंय की कृष्णाच्या संबंधित एक नवं गाणं आलेलं आहे तुझं. आपण कार्यक्रमाची सुरुवात त्या गाण्यापासूनच करूयात. अगदी नक्की. आणि सगळ्यांना, तुम्हाला आणि प्रेक्षकांना जन्माष्टमीच्या आणि आजच्या गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फार आनंद होतोय की एक खूप छान गाणं घेऊन सादर होता येत आहे आणि आज इथे सामला मी आले. तर नक्कीच मी ह्या गाण्याने सुरुवात करते. राधा आणि श्याम असं गाणं आहे. थोडं रोमॅन्टिक आणि खूप काय म्हणू, भावपूर्ण गाणं आहे. श्याम तो से रूठा जाएना जिया माने ना, श्याम तो से रूठा जाएना जिया माने ना, जागे ने सारी रे हाय खुल जा, जागे ने सारी रे हाय खुल जा, तेरे बगैर रहा जाएना, शाम तो से रूठा जाएना जिया माने ना. वा वा वा, मी खूप एक्सायटेड आहोत. म्हणजे तू आता ध्रुवपदच गायलीस, पण ते ऐकूनच असं झालंय गाणं पूर्ण कधी ऐकायला मिळणार आहे? अगदी नक्की. सागरिकाने हे गाणं डायरेक्ट केलंय व्हिडिओ. आणि पानू रे म्हणून संगीतकार आहेत, व्हेरी सिनियर पर्सन. त्यांनी संगीतबद्ध केलंय. संतोष तिवारी. आणि या गाण्यामध्ये तुम्हाला ब्रिज भाषेचा एक लहेजा मिळेल अंतर्यांमध्ये. त्यामुळे मला खूप मजा आली हे गाणं गाताना. आणि आज म्हणतात तसं प्रत्येक गाण्याचं एक नशीब असतं. ते नशीब मला आज इथे साममध्ये घेऊन आलंय आणि मी आज हे तुमच्यासाठी गाते. मला फार आनंद होतोय. मी तर म्हणेन तू म्हणालीस की हे तुझं नशीब, हे आमचं सौभाग्य आहे की आम्हाला आजच्या दिवशी तुझ्याकडनं हे गाणं ऐकायला मिळालंय. आणि खरं तर असं ऐकलंय की ब्रिजवासी म्हणून आपण श्रीकृष्णाला ओळखतो आणि त्याचाच एक पार्ट या गाण्यामध्ये आहे. आणि हे गाणं जसं तू सांगितलंस की सागरिका म्युझिकचं आहे, पण आम्ही असं देखील ऐकलंय की मानसी नाईकनं यामध्ये राधेची भूमिका बजावली आहे. ते सगळं काय आहे? तर मानसी याआधीही आमची एक टीम आहे, सागरिका, मी, मानसी. आणि खूप छान गाणी आम्ही एकत्र गाण्यांवर आम्ही काम केलंय. तर जेव्हा हे गाणं झालं आणि या गाण्याच्या व्हिडिओबद्दल आम्ही चर्चा सुरू केली, मी आणि सागरिकाने, की कौन होगी राधा. तर म्हणलं क्यों ढूंढना है बाहर जब हमारे पास एक बहुत सुंदर राधा है. आणि मानसीचे डोळेच इतके बोलके आहेत. हो. बरं, याआधी मानसीने, मी असं म्हणेन की एक चांगला कलाकार असतो तो वेगवेगळ्या गाण्यांमध्ये, भूमिकांमध्ये वेगवेगळे डान्स फॉर्म्स मानसीने केलेत, आयटम सॉंग्स केलेत. त्याच्यानंतर आमचं खूप गाजलेलं गाणं वाटेवरी मोगरा, त्यातही ती खूप सुंदर दिसले. तिची अदाकारी ती गाण्यानुसार स्वतःला खूप छान बदलते, असं आमचं मत आहे. आणि तसंच झालं. ती त्या सेटवर राधा होती आणि म्हणलं हा यही मेरी राधा आहे. असं होतं ना की आपण जे गातो त्याचं मूर्त स्वरूप जेव्हा छान येतं तेव्हा जो आनंद होतो की तिने खूप विचार करून हेअरस्टाईल, तुम्ही बघा हा व्हिडिओ, फार सुंदर डायरेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यात त्या गाण्यात राधा आणि कृष्ण हे जे काय म्हणू मूळ तत्व आहेत, या गाण्याचीच नव्हे तर या पूर्णच आपल्या या फेस्टिवलची, तर ती अशा तऱ्हेने सादर करता आली आम्हाला.
याच्यात खूप आनंद आहे. आता तू जेव्हा हे सगळं एक्सप्लेन करतेस, जेव्हा जेव्हा तू आता सांगितलंस की मानसी कशा पद्धतीने स्वतःला बदलते प्रत्येक भूमिकेसाठी, हो. म्हणजे आजवर तिला आयटम सॉंग्स लावणीमध्ये आम्ही पाहिलंय, Correct. पण आता तू जे सांगितलेस की राधेच्या भूमिकेत एक सोज्वळ सात्विक रूप आहे ते राधेचं आणि त्याच्यामध्ये आम्हाला मानसी बघायला मिळणार आहे. लाईक मी इमॅजिन नाही करू शकत आहे Yes, किती सुंदर yes. दिसत असेल ती त्यामध्ये. खरंच सुंदर दिसते आणि तिने म्हणजे तिच्या पूर्ण परफॉर्मन्सला ती जी कोरिओग्राफर होती आमची, तिने पूर्ण तिला क्लासिकल फॉर्म वा, वा, दिलेला वा, आहे. तर ते तिने खूप छान म्हणजे एक निभावलंय. वेगळं रूप आम्हाला मानसीचं हो, देखील या नक्कीच, गाण्याच्या नक्कीच. माध्यमातून बघायला मिळणार आहे. आणि असं नक्कीच. असतं ना, गायक जेव्हा एखादं गाणं प्रेझेंट करतो, एखादं गाणं गातो, त्याच्यानंतर त्या गाण्याला पूर्ण जे रूप असते, एक परिपूर्णता असते, ती एका कलाकाराकडनं जाते. जेव्हा डान्स फॉर्म मध्ये किंवा जे प्रोडक्शन असतं त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण हो. जेव्हा दिसतं स्क्रीनवर, तेव्हा ते गाणं अजून हो. फुलून निघतं असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच नक्कीच. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.